सीएसडीएसच्या संजय कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नागपूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। महाराष्ट्रामधील निवडणुकी संदर्भात वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातल्या निवडणूक अंदाजामध्ये आकडेवारी देताना चूक झाल्याची संजय कुमार यांनी काल कबुली दिलेली होती। 2024च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारी मांडताना ही चूक झाल्याचं संजय कुमार यांनी मान्य केलेलं आहे। शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, नम्रता, यामध्ये भारतीय न्याय संहितेनुसार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कलम 175, त्याचबरोबर 253, 1, 212 आणि 340 यांच्या संदर्भात हे कलम यामध्ये वापरण्यात आले। यामध्ये साधारणपणे जर विचार आपण केला तर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार एखाद्या दिशाभूल करणारा किंवा खोटी माहिती देणाऱ्याच्या संदर्भामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। थोडक्यात अफवा पसरवणे किंवा खोटा अहवाल तयार करणे, प्रसिद्ध करणे आणि त्यामुळं समाजामध्ये एक प्रकारे एक द्वेष निर्माण होणं, एखाद्या वर्गाविरुद्ध गुन्हा करण्यास प्रवृत्त होणं, अशा प्रकारचा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला। याच्यावर 3 वर्ष साधारणपणे शिक्षा आहे। आणि याच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर संजय कुमार यांनी सोशल मीडियामध्ये एक पोस्ट केली होती। त्या पोस्टमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये कधीतरी ज्या पद्धतीने निवडणुकांमध्ये गोंधळ झाला असं सांगितलं होतं, आकडे त्यांनी दिले होते आणि त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघांचा यामध्ये उल्लेख दिलेला होता। नम्रता, आपण जर पाहिलं तर त्यांनी त्याच्यामध्ये त्यांची ट्विट काल डिलीट केली आणि माफी मागितली की मी माझी जी माहिती आहे, माझ्याकडनं ज्या मतदारसंघाशी तुलना करणं अपेक्षित होतं त्याच्याशी न झाल्यामुळे ही माहिती खोटी आणि चुकीची झाली होती, म्हणून मी ती डिलीट केलेली आहे। आता त्याच्यामध्ये त्यांना हे देखील विचारण्यात आलं होतं की तुम्ही नवीन माहिती त्या ठिकाणी पोस्ट करणार आहात का? त्यांनी या संदर्भात नव्याने मी ती पोस्ट करेन असं म्हटलं होतं। मात्र त्यांनी ट्विट केल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांना हे विचारण्यात आलं होतं की राहुल गांधी यांनी तुमच्याच माहितीच्या आधारे मतांची चोरी झाली असं म्हटलेलं आहे का? तर त्यांचं म्हणणं होतं की राहुल गांधी किंवा कोणीही आमच्याशी संपर्क साधलेला नाहीये। मात्र त्यांच्या जी माहिती आहे ती विविध माध्यमांनी वापरली होती आणि माहिती वापरल्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि यामुळे कुठेतरी निवडणूक आयोगावरती मोठ्या प्रमाणात टीका झाली। राष्ट्रीय स्तरावर असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतीय निवडणूक आयोगाला एका कठड्यात उभं करण्यात आलं आणि अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। आणि थोडक्यात जर पाहिलं तर निवडणूक चोरीचा जो प्रश्न आहे तो यांच्या ट्विट पासून सुरुवात झाला होता आणि साधारण 3 महिन्यापूर्वी त्यांनी ट्विट केलं होतं। त्याच्यानंतर काल त्यांना अचानक उपरती आली, त्यांनी सांगितलं की ती माझी माहिती खोटी आहे म्हणून मी ती ट्विट डिलीट करत आहे। आता या सगळ्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी हे असं का केलं, त्यांच्यावरती काही दबाव आहे का, हे देखील आपण त्यांच्याशी बातचीत करताना विचारलं होतं। ते म्हटले की माझ्यावरती कुठलाही दबाव नाही आणि मला वाटलं म्हणून मी अशा पद्धतीने मला समजलं, मला कोणीतरी सांगितलं मीडियाच्या माध्यमांनी की तुम्ही जी माहिती दिली आहे ती चुकीची आहे आणि मग ते म्हटले की निवडणूक आयोगाकडून माहिती घेताना तुलना करताना माझ्याकडनं ती चूक झाली असं त्यांनी सरळ जरी सांगितलं तर मात्र ती चूक आहे। त्यामुळं भारतीय पूर्ण व्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित झाला, लोकशाही प्रणालीबद्दल प्रश्न उपस्थित झाला आणि असं घडलेलं असताना त्यांनी फक्त ट्विट डिलीट केलं आणि माफी मागितली इथपर्यंत ते होणार नाहीये। त्यामुळं एक प्रकारे निवडणूक चोरी झाली या भावनेमध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये एक राग निर्माण झालेला आहे। त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलेल्या माहितीमुळे देखील जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण झालाय, त्यामुळे देखील एक राग निर्माण झालेत। या सगळ्यामुळे जर आता पाहिलं आपण तर नागपूरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, दुसरीकडे जर पाहिलं तर नाशिकमध्ये देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये हे गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये ही माहिती देण्यात आली। साधारण त्यांनी त्यांच्याबरोबर जी कलमं लावली त्याच्यामध्ये खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवणं आणि जर त्याच्यामध्ये खोटी माहिती समाजाला देणं असाही देखील संबंध असतो। कलमांचा जर विचार केला सामाजिक सांप्रदायिक शक्तींचा ज्यावेळेस समाजामध्ये अशांतता पसरवली जाते त्या प्रकारची जी कलमं आहेत ती देखील यांच्यासाठी लावली आहेत। बेकायदेशीर कृतींना आश्रय दिला आणि न्याय प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण केला जातो अशा किंवा बनावट कागदपत्रे माहितीचा समावेश ज्यामध्ये असतो अशी कलमं देखील त्यांच्या या सगळ्या गुन्ह्यामध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळं त्यांनी जी माफी मागितलेली आहे ते फक्त माफीपुरतं मर्यादित नाहीये, आता त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। आणि शिवाजी, मी थोडंसं थांबवते, सोबत रहा। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत। अतुल लोंढेजी, संजय कुमार यांच्यावर गुन्हा दाखल होणं हे सगळं ज्या काही घडामोडी आहे काँग्रेस त्याचं कसं इंटरप्रिटेशन करते?
आता अनेक चुका ऑन द फ्लोर ऑफ पार्लमेंट जे आहे ते बीजेपीची लोक करतात, खोटं बोलतात, तो भाग वेगळा आहे. पण यांनी जे केलं ते कसं तरी राहुल गांधींशी जोडायचं. राहुल गांधींनी माधवपुरा कर्नाटकच्या बद्दल बोललेले होते. राहुल गांधींनी डेटा जो आहे तो इलेक्शन कमिशन कडून मिळवला. 7 फूट लांब जे इलेक्शन कमिशनने आम्हाला दिलं होतं फिजिकल सगळा डेटा, तो आम्ही 6 महिने त्याच्यावर प्रयत्न करून केला. दुसरी गोष्ट ही यांनी ट्विट केलं ते 17 ऑगस्टला. राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स झाली 7 ऑगस्टला. यांनी डिलीट केलं 19 ऑगस्टला. पण कसंही करून त्यांचं जोडायचं राहुल गांधींशी किंवा त्यांच्याकडून डेटा घेतला. साफ चूक आहे. हे भाजपचा रॉंग प्रोपगंडा आहे, टूलकिट आहे. राहुल गांधींना ज्या पद्धतीचा प्रतिसाद बिहारमध्ये मिळतो आहे, पाय ठेवायला जागा नाही इतके लोक राहुल गांधींसोबत चालतात आहे, पण मीडियामध्ये कोणी ते दाखवत नाहीये. कुठून तरी याला डायव्हर्शन द्यायचं हा प्रयत्न जे हे लोक करत आहे बीजेपीचे, म्हणजे आता निवडणूक आयोग म्हणजे भाजप निवडणूक आयोग मोर्चाच झालेला आहे. माझा स्पष्ट आरोप आहे. सगळ्यांचाच आमचा सगळ्यांचा स्पष्ट आरोप आहे. तर हा जर डायव्हर्शनरी टॅक्टिक्स आहे ना, ह्या डायव्हर्शनरी टॅक्टिक्स आहे. गुन्हा दाखल केला तर मग अनेक गुन्हे जे आहे ते इलेक्शन कमिशनवर सुद्धा दाखल केले पाहिजे. इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीने सांगितलं की महिलांचे व्हिडिओ देता येत नाही. महिलांचे व्हिडिओ म्हणजे कोणते? मतदानाचे व्हिडिओ आहे ना ते. ठीक आहे. मग अशाने तर महिला मतदानात तुम्ही आता बातम्या देऊन राहिलेल्या आहेत. तुम्हाला चेहरा दाखवून बातम्या दिल्या पाहिजे. अशा पद्धतीचा बालिश जे आर्ग्युमेंट आहे ते यांनी केलेलं आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकरणाशी संबंध नाही तिथे राहुल गांधींचं नाव जोडलं जाते. ठीक आहे, तुम्ही सोबत राहा. आहे. दुसरी गोष्ट, यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर निवडणूक आयोगावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. बरं ठीक आहे. केशव उपाध्ये पण आहेत आपल्यासोबत, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येजी. त्यांचं असं म्हणणं आहे की राहुल गांधींचा वास्तविक संबंध काहीच नाही या प्रकरणाशी, भाजप ओढून ताणून जोडतंय. मुळात असं आहे की तुमच्या मनामध्ये का पाप आहे. आम्ही आता मुळामध्ये या ठिकाणी आता असं म्हणालो की आता गुन्हा दाखल झाला संजय कुमारवरती, मग भीती अतुल लोंढेंना का वाटतेय? म्हणजे जी आम्ही संबंध म्हणायच्या आधी हेच संबंध कबूल करतायत. मुळात असं आहे की हे एक इकोसिस्टीम आहे. संजय कुमार असतील म्हणजे काँग्रेसची ही इकोसिस्टीम आहे की लोकांनी वेगळ्या पद्धतीने खोटं नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह पसरत राहायचं, उगाच आरोप करत राहायचे. अशा पद्धतीने करण्याची एक फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्याची काँग्रेसची एक फेक सिस्टीम आहे, इकोसिस्टीम आहे. त्याचा संजय कुमार एक भाग असावे आणि त्याच्यामुळे जर कोणी त्याचा खटला दाखल केला असेल तर ते त्याच्या कार्यवाही होईल. इतकं लगेच घाबरून जायचं, राहुल गांधींबद्दल लगेच जोडा, आम्ही राहुल गांधींशी कशाला जोडता असं म्हणायचं, वाटतं हे म्हणण्याचं काही कारणच नाही. इतकं घाबरतात काय सगळ्या विषयामध्ये? एक दुसरं असं आहे की जर म्हणजे सर्व्हे करणारी एक सोपं उदाहरण, एखाद्या सायकल शिकणाऱ्या नव्या मुलांनी एखादी सायकल इकडे त्याकडनं झाली तर समजू शकतो. पण एखादी ट्रेन असणाऱ्या माणसानी असं काही गाडी चालवताना एखाद्या फुटपाथवर गाडी घातली तर ते तितकंच धक्कादायक आहे, चिंतनीय आहे. आणि या ठिकाणी जी माणसं रेग्युलर सर्व्हे करतात, जी माणसं त्यातलं अनालिसिस करतात, डेटाची त्यांना पूर्ण माहिती आहे, असा माणूस ज्यावेळी अशा प्रकारचं खोटं मिसइन्फॉर्मेशन असणारे ट्विट करतो तर त्यावेळी त्याची नक्कीच दखल घेतली पाहिजे. ते हेतू पुरस्सर केलं गेलं होतं हे तर लक्षात येतं. आणि म्हणून जर कोणी त्यावरती खटला दाखल केला असेल तर लगेच राहुल गांधींपर्यंत, म्हणजे उद्या राहुल गांधींपर्यंत हे लोन खोटं बोलण्याचं लोन राहुल गांधी पोहोचणार आहे. राहुल गांधीने कदाचित माफी मागावी लागेल अशीच कबूल एक प्रकारे आज अतुल लोंढे देत आहेत. केशव उपाध्येजी धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आपल्यासोबत होते, त्यांचेही आभार. नागपूर नंतर आता नाशिकमध्ये सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुकी संदर्भात वादग्रस्त पोस्ट संजय कुमार यांनी केली होती. त्यांनी ती एक्सपोस्ट त्यांची नंतर डिलीट केली, मात्र त्यावरून मिसगाईड केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.